चलो 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 आ गए हैं उज्जैन जंक्शन पे. हो तर बघा इथं पण छान अशा मूर्ती दिलेल्या आहेत, मस्त अशा. कोणाला स्पेशल प्रसाद तर घेऊ शकता. चंदन काय आपल्या मंडळाकडून घेणारे आपल्या मंडळाकडून घेणारे प्रसादाचं कोट. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? जर की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तरच तुम्हाला माहिती असेल की काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की आपण जाणार होतो उज्जैनला. जसं की आपण सकाळी बॅग घेऊन निघालो, कोमलला सकाळी स्वयंपाक केला, पण विषय काय झाला ते तुम्हाला सुदर्शनराव सांगतील. व्हॉट हॅपन्ड? विषय असा झालाय, आम्ही निघालो सकाळी 6 वाजेला घरून. आणि असा विषय झाला की गाडी अक्षरशः 10:30 तास लेट झाली. म्हणजे सकाळी 9ला येणारी गाडी संध्याकाळी 7:30 पावणे 8ला येणारी. त्याच्यामुळे एवढा विषय पांगला. तर दिवसभर इथं सगळेजण दुकानात थांबलेले होते. जाणारे मेंबर आहेत 9 लोक आणि आम्ही गावाकडून आलो, त्याच्यामुळे आम्हाला तर काही विषय नाही. पण असं बी दुकानात थांबता आलं, त्याच्यामुळे एक नंबर काम झालं. सकाळी आणलेले जे डबे होते, सकाळी उठून बायांनी केले ते सगळे दुकानातच संपले. आता बस ट्रेनमध्ये बसल्यानंतर आता मग ट्रेनमधलंच काहीतरी जेवण करावं लागणार आहे. तर बघू आता काय. माझ्यासोबत इकडे हे मुलं आहेत आणि इकडे तुम्हाला एक सोनू दिसत असेल. तर सोनूची व्हिडिओ तुम्ही बघताय की नाही? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघा. मला तर नाही वाटत बघताय म्हणून, व्ह्यूज तर चांगले येते पण सबस्क्राईब कोणी करत नाहीये सध्या. ओके, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा स्वरूपच्या चॅनलला. मी लिंक देतोय आणि आपल्या कम्युनिटीला पण असतात लिंक, त्यामुळं पटकन दिवशी जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर चला, आपली ट्रेन येणार आहे. ट्रेन आली की लगेच तुम्हाला दाखवतो कुठल्या ट्रेनमधून जाणार आहे. आणि लवकर जाऊन भोलेबाबाकडे जाणार आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे आहे ते उज्जैनमध्ये आहे. तर आपण जाणार आहोत, तर तुम्हाला देखील दर्शन करवतो. हे मस्त एकदम थंडीचे दिवस आहेत, सगळ्यांनी तयारी केलेली आहे. चला माझ्यासोबत पटकन जाऊया आपण. तर आपण सध्या आहोत आपल्या जालन्याच्या रेल्वे स्टेशनला. एक सेकंड जालन्याच्या रेल्वे स्टेशनला आहोत आणि आपल्या ट्रेनला ऑलमोस्ट 1 तास बाकी असेल. 1 तास आधी ते दुकानातून इथं घेऊन आले. तुम्हाला काय बोर होत होतं? दुकानात सकाळपासून दुकानात बसलेलो आहे. इथं आलं तर थोडा आता फ्रीज होतं. आता इथून उभा राहिलो आहे आता ट्रेन येईपर्यंत. एक तर ट्रेन जी आहे ती पूर्ण 10-12 घंटे लेट झालेली आहे. सकाळची 9, जसं तुम्हाला सांगितलं सकाळी 9 वाजता येणारी, संध्याकाळी 8 वाजता येते. म्हणजे तुम्ही विचार करा 12 घंटेच्या जवळपास लेट होती आहे ट्रेन. पण ठीक आहे, चला ट्रेन आले की आपण आपली सीट बघूया आणि कोण कुठं बसणार आहे आता ते अजून डिसाईड व्हायचं बाकी आहे. बघू आता काय होतं आहे, कोण जवळ येतं आहे, कोण दूर जात आहे. आणि जवळपास आपला 19 घंट्याचा प्रवास आहे, तर तो लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया. चला भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर. ओके, तर नमस्कार सगळ्यांना. आपण 19 घंट्यानंतर आता पोहोचलो आहे उज्जैनमध्ये. तर ट्रेन आता थांबते, आता उतरायचं आहे. यांना विचारू प्रवास कसा वाटला सुदर्शन सर? एकदम मस्त प्रवास, एकदम मस्त. तुला कसं वाटलं? आणि बाकी तुला प्रसाद आणि ते पण बसले, कसं आहे रे? बरा होता का? एकदम मस्त आहे, मस्त. एकदम सुखाचा प्रवास झाला. एकदम सुखाचा प्रवास झाला म्हणतो, अजून बाकी आहे. प्रवास तर चांगला झाला, फक्त थंडी जरा आपल्यापेक्षा इकडे जरा जास्त. सकाळी खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, पण ठीक आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. आपलं स्टेशन येत आहे आणि आपण नेमकेच उज्जैन जंक्शनला पोहोचलेलो आहे. हे बघा, ऑलमोस्ट आलेलो आहे. चला लवकर लवकर भोलेबाबाचं दर्शन करूया मस्तपैकी. मज्जा येणार आहे खूप. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी फर्स्ट टाईम उज्जैनला आलेलो आहे आणि होतं आहे जरा फिरणं वगैरे. त्यामुळे ठीक आहे. आता इथून मंदिर किती दूर आहे ते माहीत नाही, त्यासाठी आपल्याला आता उतरून जरा इन्क्वायरी करावं लागेल. इथे जरा फोटो वगैरे शूट करतो आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली निघणार आहे ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर पण करायचं आहे असा विचार केलेला आहे सगळ्यांनी. आणि आपण सध्या उज्जैन जंक्शनला, तुम्हाला दिसतंय का नाव? उज्जैन जंक्शनला आलेलं आहे हे बघ. तर चला उतरायचं आता. ओके, चला मित्रांनो, माझी बॅग घ्यावं लागणार आहे कारण इथं माझा कोणी वाली नाही आहे बॅग घेण्यासाठी. माझं मलाच बघावं लागणार आहे. चला उतरतो आणि मग तुम्हाला भेटतो. चलो चलो आ गए हैं उज्जैन जंक्शन पे. हो बघू दे त्यांना पण, बघू दे साहेबांना. आपण पण ब्लॉगर लोक आहे नाही का? साहेब बघताय म्हणजे असतोच असतो. आता काय लटकू नको ना. लटकवलं कुठे रे? आतमध्येच आहे पूर्ण मित्रांनो. इथे जनरल डब्बा विचारू लागली मावशी. आणि आता हे आमचं चौथं तरी स्टेट असेल. कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, गुजरात. ओके, आणि हे मध्य प्रदेश. आमचं 4थं स्टेट आहे जिथं आम्ही सध्या फिरतो. तर 5वं ना? 5वं स्टेट आहे. आणि ही जी गाडी आहे ती अजमेरला जाते पुढं. अजमेर म्हणजे
राजस्थानमध्ये सॉरी महाराष्ट्रातून निघते मध्य प्रदेशमधून डायरेक्ट राजस्थानमध्ये. त्यामुळे इथं जरा गर्दी होती कारण की मुस्लिम लोक पण खूप जातात ना, त्यांच्यासाठी चांगली आहे. त्यामुळे या गाडीचे बरेचसे सीटं जे आहे ते खाली राहिले होते आणि त्यामुळे आपल्याला ही गाडी अचानक भेटलेली. कारण की लेट पण लय झाली, हा, 10 तास 10 उज्जैनचे- तास लेट झाली म्हटलं. उज्जैनचे जे तिकीट असतात ना ते 2-2, 3-3 महिने बुक असतात, पण आपल्याला अचानक भेटलं आहे. थोडी स्लो झालेली आहे. आता थांबेल गाडी कदाचित. आपल्याला पुढे घेऊन गेली तर मग कसं रे. पुढं उतरून मागं. वाव, छान स्टेशन आवडलं मला. उज्जैन जंक्शन. ओके चलो भाई हम आ गए हैं उज्जैन जंक्शन पे. ओके चला आता रूम वगैरे बघायची आहे, तिथं गेल्यावर तुम्हाला भेटतो. ओके तर इथं थोडे फोटोशूट केलेत आणि लागलीत आपल्याला जायचं आहे आता आणि रूम बघावं लागणार आहे आणि नंतर आपण जाणार आहोत दर्शनासाठी. अजून इकडचं काहीच मेळ माहीत नाही आहे, बाकी या सगळ्यांना आहे माहिती. सगळे जाते घेऊन स्टोरी वगैरे मेन्शन मारली, कारण कुठं जा पण स्टोरी मेन्शन मारा हा उसूल असतोय सगळ्यांचा. त्यामुळं स्टोरी वगैरे मेन्शन मारली. चला रूमवर गेलो की तुम्हाला भेटतो. ओके तर हे इकडं बाजूला मंदिर आहे, पण तिकडे जायला थोडा वेळ आहे कारण की आम्ही फ्रेश झालोच नाही सकाळपासून. म्हणजे आंघोळ वगैरे काहीच नाही, कारण की 19 तास म्हणलं तर गाडीत बसूनच होतो. खूप बोर झालेले आहे सकाळचं, आम्हाला फ्रेश होण्यासाठी बघावं लागेल काहीतरी. आणि इकडं मंदिर आहे, सध्याच काही मंदिरात जायचं नाही, थोडा वेळ. शॉप वगैरे आहे ते बरेच तुम्हाला दिसत असतील. आणि बापरे बाप ते लोक आमच्याकडे चला रूम करायला, आमच्याकडे चला, त्यासाठी परेशान करू सोडतात. बघू आता हे इकडं मंदिर दिसतंय का, इकडे साईडला मंदिर आहे. चला पटकन बघूया काय विषय आहे तर, कारण की इथं खूप सारे लोक ब्रोकर्स असतात जे आपल्याला रूम वगैरे देऊ असं म्हणतात, पण खूप अंदर नेतात. काही चांगले पण असतात, असं नाही म्हणते मी. ठीक आहे चला बघू आता. छान आहे मस्त. ओके तर नेमकेच मी फ्रेश झालो आहे आणि आता निघायचं आहे. कुठे गेलं तुझं, तू दिसत नाही, माझ्या मागं आहे का. ओके तर निघायचं आहे आता दर्शनासाठी, पण सगळेजण म्हणतात की महाकालचं दर्शन उद्या करूया. आज थोडं आपण फिरूया आणि ओंकारेश्वर पण सकाळीच करायचं, कारण की सकाळी भस्म आरती असते. काल भैरव उद्या करायचं का. ओके सकाळी 4 वाजता परवा दिवशी किंवा 2 वाजता जी आहे भस्म आरती असते, त्यासाठी पण थांबायचं आहे, त्याचं तिकीट काढायचं आहे. त्याचं नियोजन लावायसाठी आम्ही जातो आहे आता मार्केटमध्ये. थोडं इथंच हॉटेल बघितलेली मस्तपैकी, सगळे तयार झालेले आहेत. निघायचं. ओके बाकी 2-3 जण वरती आहे, पण आम्ही थोडं पुढं जातो. चल रे भाऊ थोडं जाऊया पुढे, येतील. चला इथं महाकालेश्वर जे मंदिर आहे त्याच्या बाजूला जातो. यांना विचारतो मी, कुठे जातोय आपण मित्रांनो, कुठे जातोय. इकडे जायचा विचार चालू आहे, आता कुठे जात आहे मला पण माहीत नाही आहे. कॉरिडॉरला जायचं म्हणतोय. ओके खुलने का समय 7 बजे से रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. चला तर अंधारात थोडं तुम्हाला कमी दिसतं असेल, पण ठीक आहे. तर आपण इथं बाजारातून डायरेक्ट कॉरिडॉरला चाललो आहे. तर इथं जरा मोठमोठ्या मूर्त्या आहे, पुतळे ते बघायचे आहेत. आणि खूप मस्त असं मार्केट आहे उज्जैनचं. कोणी गेलं असेल तर त्यांना माहिती असेल काय विषय आहे. तर चला आलेलो आहे जवळपास आपण. थोडा नाश्ता केला, पराठी गिराठी खाल्ले, म्हटलं भूक लागलेली होती केव्हाची. हे बघा जांबू पण आहे इथं. पेरू घ्यायला चाललं का, मला वाटलं पेरू घ्यायला चाललं. चला तर आता काय आपण दर्शनाला जाणार नाही आहोत. दर्शनाला तुम्हाला सांगितलं उद्या सकाळी जाणार आहोत. 4 वाजता भस्म आरती असते, त्यासाठी आपण तयारी करणार आहोत. तर आपण इथं फोटोशूट करण्यासाठी थोडं आलेलं आहे. छान छान मूर्त्या तयार केलेल्या आहेत मस्त अशा. भगवान शिवजी, खूप छान असं वातावरण आहे इकडे मस्त. आणि तुम्हाला सांगतो मन एकदम प्रसन्न होतं हे सगळं बघून आणि खूप छान वाटतंय. तर चला आता आपण काय करूया, पलीकडच्या साईडला थोडं जाऊया आणि तिकडे बघूया काय काय आहे. तर बघा इथं पण छान अशा मूर्त्या दिलेल्या आहेत मस्त अशा. लावा बंद लावायचं का. हो
लावा इकडे मला इकडे लावा. कोणाला स्पेशल प्रसाद तर घेऊ शकता. आणि आपल्या मंडळाकडून घेणारे आपल्या मंडळाकडून घेणारे प्रसादाचं कोट कोणाला स्पेशल घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. घरी नेण्यासाठी पण प्रसाद नाही घेऊन जायचं. नंतर घेऊ ना. जे रेग्युलरच खातो जय महाकाल. नमस्कार सगळ्यांना. परत एकदा तुम्ही म्हणाल की काय विषय तुझं काय चाललंय, काय नाही, काही सांगतो का नाही. तर विषय काय आहे तुमचं शेअर करतोय. आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर प्रॉब्लेमच झाला आपल्याला भस्म आरतीसाठी जायचं, जसं की तुम्हाला स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण प्रॉब्लेमच झाला की भस्म आरतीचे तिकीट्स असतात आणि त्याला 2 दिवसाचा टाईम होता. तर आपले तेवढ्या दिवसाचे तिकीट नाही काढलेले म्हणून आपला प्रॉब्लेम झाला. आणि त्यामुळे आपण आता दर्शन करण्याचा निर्णय घेतला. आतमध्ये गोप्रो किंवा कॅमेराला किंवा मोबाईलला परमिशन नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये काही शूट घेतला नाही. मी सगळा जो शूट आहे तो बाहेरचाच घेतला आहे. आणि आतमध्ये जर तुम्हाला शूट बघायचं असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आणि छान असं मंदिर आहे, मस्तपैकी मन प्रसन्न झालं. काल आपले महाकालेश्वर देवांना बघून एकदम मस्त वाटलं. तर सगळ्यांनी नक्की उज्जैनला व्हिजिट करा. चला बाकी मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ओके. काय विषय आहे तर आता आज आपलं काल भैरव मंदिरात जायचं दर्शनासाठी. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर सगळ्यांना व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण की आता मी व्हिडिओचं एंड करतो आहे. बराचसा वेळ झालेला आहे त्यामुळे लवकर निघायचं. इथं चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. आणि चला आता तुम्हाला कसं वाटलं उज्जैन ते मला कमेंट्समध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला काळजी घ्या सगळ्यांना आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.